केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतल्यामुळे खूप वर्षापासूनची मराठी माणसाची मागणी पूर्ण झाली आहे। माय मराठीच्या इतिहासातील या ऐतिहासिक दिवसाचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत। माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि संपूर्ण केंद्र सरकारचे मी मनापासून आभार मानतो की इतक्या वर्षाची मागणी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या ही मागणी माननीय मोदीजींनी आणि मंत्रिमंडळाने मान्य केली आणि आजपासून आपली मराठी भाषा ही अभिजात भाषा म्हणून गणली जाणार आहे। हा स्वर्ण अक्षरांनी लिहिण्याचा दिवस आहे। पंतप्रधान मोदीजी आपले खूप खूप धन्यवाद। महाराष्ट्र सरकारने मी मुख्यमंत्री असताना आणि आता देखील माननीय एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात सातत्याने पाठपुरावा केला, प्रयत्न केला, पुरावे दिले आणि आज हे सगळे पुरावे मान्य होत मराठी भाषा ही अभिजात भाषा झाली आहे। महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेच्या वतीनं आणि जगभरातल्या मराठी माणसाच्या वतीनं मी पंतप्रधान मोदीजींचे मनापासून आभार मानतो। अतिशय प्रथमतः संपूर्ण तमाम माझ्या महाराष्ट्रातील बंधू आणि भगिनींना याच्या मराठी भाषेला जो प्रशासकीय दर्जा देण्यात आला त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन, शुभेच्छा। माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने मराठी भाषेला प्रशासकीय दर्जा देऊन खरोखर महाराष्ट्राच्या दर्जाने महाराष्ट्राच्या जनतेने त्यांचे आभार व्यक्त केलेत आणि मराठी भाषेला माऊली ज्ञानेश्वरांनी जे स्थान मिळवून दिलं होतं 700 वर्षापूर्वी। माऊली ज्ञानेश्वर स्वतः म्हणायचे, माझी मराठी बोलू कौतुके अमृतातेही पैजा जिंके ऐसे अक्षरे रसिके मिळविन। अशा प्रकारचं वक्तव्य माऊली ज्ञानेश्वरांनी केलं होतं आणि त्या वक्तव्याला खरोखर पंतप्रधान यांनी साथ दिली आणि आज प्रशासकीय दर्जा मिळवून दिला। त्याबद्दल महाराष्ट्रीयन जनतेतर्फे मी संजय राजे भोसले धन्यवाद देतो। भाषेला केंद्र सरकारच्या मान्यतेने अभिजात भाषेचा दर्जा मिळाला याबद्दल केंद्र सरकारचे तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब व त्यांच्या मंत्रिमंडळाचे आणि हा सदर विषय मांडणारे मंत्री माननीय अश्विन वैष्णवजी साहेब आणि यासाठी पाठपुरावा करणारे आपले राज्य सरकार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सर्व मान्यवरांचे हार्दिक अभिनंदन करतो, जाहीर आभार मानतो। यामुळे गेल्या 64 ते 65 वर्षापासून मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा ही मागणी होती। ही मागणी काँग्रेस सरकारने पूर्ण न करता ही मागणी महायुतीच्या सरकारने इंडिया मोदी साहेब यांनी पूर्ण केली आहे आणि महाराष्ट्राला एक मराठी भाषेला अभिजात दर्जा देऊन समस्त मराठी बांधवांचं त्यांनी एक ऋण फेडलं आहे। यामुळे भारतातल्या सर्व युनिव्हर्सिटीजमध्ये, विद्यालयांमध्ये, महाविद्यालयांमध्ये जे लोक मराठी भाषा शिकण्यासाठी आता इच्छुक असतील तर त्यांना त्या ठिकाणी मराठी भाषा शिकण्याची संधी उपलब्ध झालेली आहे।